तयार झालेत आपले कुरकुरीत आणि चमचमीत सोलापुरी डिस्को भजी. चवीला खूप छान लागतात. वरून थोडीशी आमचूर पावडर भुरभुरवायची. चवीला खूप छान लागतात. करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवते सोलापूरची डिस्को भजी. डिस्को भजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लागेल 2 चमचे मी बेसन पीठ घेतलं आहे. 1 छोटा चमचा मी तांदळाची पिठी घेतली आहे. इकडे 6 मोठ्या मिरच्या, ज्या गाजर मिरच्या असतात ना, त्या घेतलेल्या आहेत. त्या मी मध्ये अशा चीर देऊन कापून घेतल्या. त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि आतमध्ये थोडंसं मीठ लावून मी चोळून ठेवलं आहे. इकडे लागणार आहे आपल्याला आलं लसूण पेस्ट, तिखट आहे, ओवा, हिंग, हळद. तर आता आपण डिस्को भजी बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा मी ओवा हातावरती बघा असं चुरगळून घेणार आहे. त्यामुळे ओव्याला छान वास येतो. नंतर घालूया हळद, तिखट, हिंग, आलं लसूण पेस्ट, चवीप्रमाणे मीठ, आणखीन थोडंसं पाणी लागणार आहे. इकडे मला छोट्या 3 वाट्या पाणी लागलेलं आहे. आणखीन लागेल थोडंसं. इकडे पीठ भिजवण्यासाठी मला 3.5 वाटी पाणी लागलेलं आहे. आणि आत्ता हे बघा, हे बॅटर मी चांगलं मिक्स करून घेणार आणि बॅटर एकदम मऊ झालं पाहिजे. याच्यातल्या गाठी पडून घेते. 1 चिमूटभर मी खाण्याचा सोडा घातला आहे, तोही मिक्स करून घेऊया. त्यामुळं भजीत फुलायला मदत होते आणि बेसन पोटाला बाधत नाही. बॅटर असं मऊ करून घेतलं आहे. आत्ता आपण याच्यामध्ये ही मिरची, ढोबळी मिरची अशी बुडवूया. आणि हे बघा, मी कढईमध्ये असं सोडून देते. सगळे मी मिरच्या अशा सोडून घेणार आहे. हे बघा, ह्या मी सगळ्या उलटवून पलटून घेते. छान शेकलेले आहेत. आता हे बघा, हे पकोडे तयार झालेले आहेत. मी एक एक करून काढून घेते. इकडे मी सगळ्या मिरच्या तळून घेतलेल्या आहेत. आता आपण याला थंड होऊ देऊया. आता हे मिरची थंड झालेली आहे. त्याला आपण हे बघा असं कापून घेऊया. तुकडे करून घ्यायचे आहेत. इकडे सगळे पकोडे मी कट करून घेतलेले आहेत, मिरचीचे पकोडे. आता आपण तळायला घेऊया. इकडे मी कट केलेली मिरची, हे बघा, पकोडे सोडून दिलेले आहेत आणि आपण हे खरपूस तळून घेणार आहोत. याचे नाव डिस्को भजी का पडलं मला माहीत नाही, पण हे सोलापुरी डिस्को भजी म्हणून प्रसिद्ध आहेत आणि चवीला खूप छान लागतात आणि करायला एकदम सोपी रेसिपी आहे. आत्ता सगळे भजी मस्तपैकी तळून झालेले आहेत, खरपूस तळून झालेले आहेत. मी काढून घेते.